नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रिंकीज फूड लॅब. चला तर मग आज बघूया आपण झटपट बनणारी भेळ. ही पण स्नॅक्स टाईममध्ये नाहीतर ऑन द गोमध्ये पण चांगली लागते. एकदम सोपी रेसिपी सांगणार आहे मी तुम्हाला आज. चला तर मग सुरू करूया. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरची, कोथिंबीर, पापडी, अर्धा लिंबू, नेवलां शेव, टमाटर अर्धा कांदा. याच्यात मी एक चटणी बनवली आहे, ती पण आंबट गोड, आणि एक तिखट टाईप मी बनवली आहे. त्याच्यामध्ये सगळे मी मसाले टाकले, चाट मसाले, तिखट, आंबटपणा येण्यासाठी. आणि एक बाजारात असं एक फरसाण टाईप मिळतं, त्यात शेंगदाणे सगळं डाळी पण आहेत आणि मुरमुरे पण आहेत. चला मग आपण बघूया. आपण एक भांडं घेतलं आहे काचेचं. त्यामध्ये हे पहिले आपण हे मिक्सचर आहे फरसाण टाईप, हे मिक्स करूया. मग त्यानंतर याच्यात कांदा टाकूया, मग चिरलेला टमाटर, नंतर आपण टाकूया हिरवी मिरची, मग जे आपण चटणी केली आहे ती टाकूया. आणि ही एक घेतोय आपण आंबट चटणी, तुमच्यानुसार टाकू शकतात तुम्ही. मी इथे 2 चमचे टाकते. आणि चवीनुसार मी अर्धा चमचा फक्त मीठ टाकते. आणि ही जी नेवलां शेव घेतली आहे मी ती टाकते आहे. आता याला चांगलं प्रकारे मिक्स करून घेऊया, म्हणजे एक जीव सगळे फ्लेवर्स छानपैकी येतील याच्यात. चला मग आता आपली भेळ रेडी आहे. थोडासा टच यायला आता याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकूया. चला तर आता लिंबू पण टाकू थोडासा. चला मग आता याची प्लेटिंग करूया, ते पण गरम गरम चहासोबत मस्तपैकी. चला तर मग आपली प्लेटिंग रेडी आहे गरम गरम चहासोबत. माझा भेळचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.